भाग क्रमांक 63. जसं आपण पाहिलं की हिरण्याक्षाचा अंत झाला होता. हिरण्यकशिपूने जरी किती सांत्वन केले तरी सुद्धा मी जसं म्हणलं की त्याच्या मनामध्ये सुद्धा राग होताच. कारण काय, शेवटी असुरच योनीमध्ये होता आणि म्हणून त्यांनी मनाशी ठरवलं की आपल्याला ह्या गोष्टीचा सूड घ्यायचा आहे. व सूड कसा घेता येईल यासाठी अर्थात त्यांनी तपश्चर्या करण्याची ठरवली. त्यांनी विचार केला की जोपर्यंत माझ्याकडे विशेष शक्ती येत नाही तोपर्यंत मला काही करता येणार नाही. आणि ती विशिष्ट प्रकारची शक्ती प्राप्त होण्यासाठी त्यांनी तपश्चर्या करण्याचं ठरवलं. आणि मंदराचल या ठिकाणी तो जो पर्वत आहे तिथे एका दरीत गेला आणि तिथे तो पायाच्या अंगठ्यावर उभा राहिला आणि हात त्याचा त्याने वर ठेवला होता. आणि अशा प्रकारे अतिशय खडतर अशी त्यांनी ही तपश्चर्या सुरुवात केली. भरपूर काळ त्यांनी अशी तपश्चर्या केली. त्यांनी ही तपश्चर्या खरंच किती कठोर आहे बघा, की एक हात उंच करायचा आणि फक्त पायाच्या अंगठ्यावर उभं राहायचं आणि दरीमध्ये जायचं. किती कठोर असे हे गोष्ट होती. परंतु त्यांनी चंग मानला होता की मी काहीही केलं तरी ही तपश्चर्या करीन. आणि मग त्यांनी ही तपश्चर्या भरपूर दीर्घकाळ केली. आणि नंतर तपश्चर्यामुळे असं घडलं की त्याच्या तपश्चर्यापासून जी एक प्रकारची ज्वाला निर्माण झाली किंवा त्यातून जे एक तपस्सामर्थ्य निर्माण झालं, त्याच्यामुळे त्याच्या शरीरामधून आग आणि धूर अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी बाहेर यायला लागल्या. आणि अर्थात त्याच्यामुळे इतर जी आसपासची लोकं होती त्यांना त्याचा उपद्रव झाला. नव्हे तर काही लोकांना ती ज्वाला भस्मसात करायला लागली. काही दिवसांनी तर त्या ज्वाळांचं प्रमाण इतकं वाढलं की त्यामुळे जे नद्या आणि समुद्र होते, या नद्या आणि समुद्राच्या पाण्यामध्ये सुद्धा जे आहे त्याच्यामध्ये फरक पडला आणि ते सुद्धा हळूहळू तप्त झाले आणि काही दिवसांनी उकळू लागले. नद्या आणि समुद्र म्हणजे विचार करा त्याच्या कशा प्रकारचे त्याने अग्नी निर्माण झाला असेल तपश्चर्येमुळे. अशा प्रकारे सगळे हे समुद्र जे आहेत ते उकळायला लागले, नद्या उकळायला लागल्या, नद्याचं पाणी. आसपासचे द्वीप आणि पर्वत जे आहेत ते पृथ्वीसह डळमळ करायला लागले. ग्रह तारे सुद्धा जे आहेत ते आकाशातून तुटून खाली पडायला लागले. आणि मग काय, सर्वत्र हलकल्लोळ माजला. त्याच्या तपश्चर्येमुळे जी आग निर्माण झाली होती, की जी ज्वाला निर्माण झाली होती किंवा जे एक प्रकारची शक्ती निर्माण झाली होती, ही शक्ती जी आहे किंवा ह्या आगीच्या लोळ जो आहे हा देवलोकात सुद्धा पोचला, स्वर्गामध्ये. आणि अर्थात त्या आगीच्या लोळामुळे देवांना सुद्धा त्याचा त्रास व्हायला लागला. नव्हे त्यांना सुद्धा चटके बसायला लागले. मग अर्थात देवलोकातून देव सगळे निघून गेले आणि ते सरळ ब्रह्मदेवाकडे आले. आणि ब्रह्मदेवाला जाऊन म्हणाले, अरे देवादी देवा, काहीतरी करा आपण. हा जो राक्षस आहे की हा जो असुर आहे हिरण्यकशिपू, त्याचं तपश्चर्या इतकी जबरदस्त चालू आहे की त्याच्यामुळे ह्या ज्या ज्वाळा निर्माण झाल्या त्या स्वर्गापर्यंत येऊन पोचल्यात आणि आज आम्हाला चटके बसत आहेत. आम्हाला स्वर्गात राहणं हे कठीण झालं आहे. तेव्हा आपणच या गोष्टीचा काहीतरी उपाय करा. आपण तर या जगाची निर्मिती केली आहे, तेव्हा याचं रक्षण कसं करता येईल याच्यावरती सुद्धा विचार आपणच करा. सगळीच लोक जी आहेत पृथ्वी तलावरची किंवा स्वर्गलोकातली ही सगळीच लोक जी आहेत ते आता या ज्वाळांमुळे भस्मसात होण्याच्या मार्गावर आहेत. तेव्हा हे सगळं काही संपायच्या आधी आपणच काहीतरी करा, काहीतरी करा आणि ही तपश्चर्या थांबवा. कदाचित त्याच्या मनामध्ये काही इच्छा असेल तर ती पूर्ण करा. त्याच्यामुळे कदाचित तो तपश्चर्या थांबेल, आम्हाला माहीत नाही. त्याच्या मनात काय इच्छा आहे हे आम्हाला माहीत नाही, पण तपश्चर्येमुळे हे होतं एवढंच आम्हाला माहिती आहे. तेव्हा आपण काहीतरी करावं ही विनंती आपल्या चरणी आहे. अशा प्रकारे सर्व देव जे आहे ते ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाकडे ही प्रार्थना ते सतत करत राहिले की काहीतरी करा, काहीतरी करा, काहीतरी करा. अर्थात जेव्हा अशा प्रकारे त्यांनी प्रार्थना केली तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, ठीक आहे, काळजी करू नका,
आपण त्याचा उपाय करू. आणि मग अर्थात ब्रह्मदेव जे आहेत ते अर्थात जिथे तपश्चर्या चालली होती त्या ठिकाणी गेले. तिथे प्रगट झाले आणि त्यांनी बघितलं तर हा जो हिरण्यकश्यपू होता तो त्याला दिसलाच नाही पहिला. कारण त्याच्या अंगावरती प्रचंड वारूळ निर्माण झालं होतं. सगळीकडे गवत, सगळं काही वनस्पती, असं शरीर पूर्ण झाकलं गेलं होतं. आणि केवळ शरीर झाकलं गेलं नव्हतं, त्याच्या पुढे जाऊन असं घडलं होतं की त्या मुंग्या ज्या होत्या वारुळ्यामधल्या त्यांनी त्याची शरीराची त्वचा खाल्ली होती, त्याचे मांस खाल्लं होतं, त्याचं चरबी आतमधली खाल्ली. इतकंच नाही होतं, रक्त जे होतं ते पण पिऊन टाकलं होतं. इतक्या हद्दीपर्यंत ह्या मुंग्यांनी त्याच्यावर आक्रमण केलं होतं. म्हणजे फक्त अस्थी त्याच्या शिल्लक राहिल्या होत्या आणि अस्थी शिल्लक होत्या तरी पण हा जो दैत्य हा शांतपणे तपश्चर्या करत उभा राहिला होता. अशी अवस्था येऊन सुद्धा ब्रह्मदेव तिथे आले तरी पण त्याला समजलं नाही. शेवटी ब्रह्मदेवाने त्याला हाक मारली, अरे वत्सा उठ, तुझी तपश्चर्या आता सिद्ध झाली आहे. अरे मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला वर देण्यासाठी आलो आहे. तेव्हा आता काय हवं ते मागू शकतोस निसंकोचपणे. तुझी ही जी तपश्चर्या आहे ती खरोखर अद्भुत आहे, मात्र ह्यात शंकाच नाही आहे की तुझा सगळा देह खाऊन टाकला या किड्या मुंग्यांनी. फक्त तुझ्या देहामध्ये अस्थी शिल्लक आहेत, बाकी काही शिल्लक नाही आहे. तरी पण तुझं तपश्चर्या सुरू आहे, तिच्यात खंड पडला नाही. अशा प्रकारची तपश्चर्या मला तरी आठवत नाही कोणी केली होती, आणि कोणी करेल की याची पण मला शंका आहे. आणि तपश्चर्या पण किती काळ चालू आहे याची, तर देवांची 100 वर्ष इतका हा जो काळ आहे, इतका काळ यांनी ही तपश्चर्या केली. आणि अर्थात ही तपश्चर्या करताना अखंड केली, तपश्चर्येत खंड नव्हता. आणि म्हणून ब्रह्मदेव म्हणतात की बाबा रे, इतकी 100 वर्ष देवांची अशा प्रकारे खरतर तपश्चर्या कोणी केली आहे की नाही मला शंका वाटते, आणि कोणी करेल की नाही ह्याची पण शंका आहे. पण तू केली आहेस, आणि तुझ्या या कठोर तपश्चर्येमुळेच अर्थात मी प्रसन्न झालो आहे. आणि म्हणून मी ठरवलं की तुला आता वरदान मी द्यायला तयार आहे, तुला काय हवं ते देईन मी. आणि तेव्हा तू आता ही तपश्चर्या तिचा त्याग कर, असं ब्रह्मदेव म्हणाले. आणि नंतर त्यांनी काय केलं असेल तर अर्थात आपल्या कमंडलूमधलं पवित्र जल हातात घेतलं आणि ते त्यांनी अर्थात हिरण्यकशिपूच्या शरीरावर शिंपडलं. ज्या क्षणी त्यांनी ते पवित्र जल त्याच्या अंगावर शिंपडलं, त्या दैत्याचं सगळं शरीर जे खाऊन टाकलं होतं ते सर्व परत मिळालं त्याला. त्याची शरीर कांती पहिल्यासारखी झाली. शरीर तर पूर्ववत झालंच झालं, पण त्याची कांती जी आहे ती सुवर्णासारखी झाली. शरीर त्याचं असं तेजाने चमकत होतं. आणि अर्थात जसं त्याचं शरीर व्यवस्थित झालं तसंच त्याची अर्थात तपश्चर्यासुद्धा भंग झाली. कारण त्यांनी पाणी जे आहे ते त्याच्यावरती शिंपडलं होतं 2 हेतूने. एक तर त्याची तपश्चर्या जी आहे ती थांबावी, आणि त्याने डोळे उघडून माझ्याकडे बघावं, आणि अर्थात त्याचं शरीर जे आहे ते पूर्ववत व्हावं. या 2 हेतूने ब्रह्मदेवाने आपल्या कमंडलातलं पवित्र जल त्याच्या अंगावर शिंपडलं. आणि त्याचा परिणाम पहिला हा घडला की त्याचं शरीर पूर्ववत झालं, बलवान झालं, परिपूर्ण झालं आणि तेजस्वी झालं. आणि अर्थात त्याची तपश्चर्या संपली होती, भंग झाली होती. आणि मग त्याने डोळे उघडून बघितलं समोर, तर काय की ब्रह्मदेव तिथे आले होते. आणि अर्थात ते त्यांच्या आवडत्या अशा त्यांच्या वाहनावर बसले होते. आणि त्यांचं वाहन अर्थात जे आहे ते हंस हे त्यांचं वाहन आहे. आणि त्या हंसावर ते आरूढ झाले होते, आणि दर्शन देण्यासाठी म्हणून हिरण्यकशिपूला त्या ठिकाणी ते आले होते. जेव्हा त्यांनी बघितलं की ब्रह्मदेव साक्षात तिथे प्रगट झाले, तेव्हा त्याला अत्यंत आनंद झाला. आणि त्यांनी भगवंताला अर्थात शिरसाष्टांग नमस्कार केला.
त्याचं शरीर जे आहे ते आनंदाने अतिशय पुलकित झालं होतं आणि अर्थात डोळ्यामध्ये अश्रूंची धारा होती आणि अतिशय भावपूर्ण अशा आवाजात त्यांनी भगवंताची सुद्धा प्रार्थना केली. तो म्हणाला, भगवंताने या सृष्टीचं निर्माण केलं आहे, ते भगवंत आज प्रत्यक्ष माझ्यासमोर उभे आहेत. माझ्या पामराला त्याने आज दर्शन दिलं आहे. खरोखर मी किती भाग्यवान आहे. आपण सर्वज्ञ आहात, अंतर्यामी आहात, अनंत आहात, काय नाही आपल्यामध्ये. आणि असे हे भगवंत माझ्यासमोर आज प्रगट झाले. माझा डोळ्यावर विश्वास बसत नाही, पण ते सत्य आहे. आणि अशा या भगवंताला मी साष्टांग प्रणिपात करत आहे. भगवंता, आपण मला दर्शन दिलं आणि हेही म्हणालात की दर्शन घे, माझं दर्शन व्यर्थ जाणार नाही असंही आपण एक म्हणालात. तर मग जर आपलं दर्शन व्यर्थ जात नसेल तर मला काय वर आपण देऊ शकाल किंवा काय वर द्याल? भगवंत म्हणाले, माग तुला काय मागायचं ते. मी तुला आधीच सांगितलं की तुझी तपश्चर्या खूप खडतर आहे आणि या खडतर तपश्चर्यावर मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तर तुला काय मागायचं ते वरदान माग. फक्त एकच गोष्ट तुला देणार मला शक्य होणार नाही, आधीच सांगितलं त्याने. तो म्हणाला की भगवंता, मला एकच गोष्ट पाहिजे, बाकी काही नको आहे. ते म्हटले, मला माहिती आहे तू एक गोष्ट काय मागणार आहेस, पण मी एक गोष्ट सोडून तुला सगळं देणार आहे, एवढं लक्षात ठेव. आणि मग अर्थात हिरण्यकशिपू म्हणाला की महाराज, मला एकच गोष्ट पाहिजे, ते म्हणजे अमरत्व पाहिजे. आणि भगवंत म्हणाले, मी तुला आधीच सांगितलं होतं की एक गोष्ट सोडून सगळं देईन. जी गोष्ट तू मागितलीस ती मी तुला देऊ शकत नाही. ती गोष्ट मी कोणालाच देऊ शकत नाही. अमरत्वाचा पटवा जो आहे तो कोणालाच मिळत नाही. जो जीव जन्माला आला त्याला मृत्यू हा ठरलेलाच आहे. आणि त्यामुळे तू अमरत्वाचा वर जरी मला मागितलास तरी मी तो तुला देऊ शकत नाही. हे मी तुला आधीच सांगितलं. तेव्हा हा वर सोडून तुला काय हवं ते माग. आणि अर्थात ब्रह्मदेवाला हे माहीतच होतं की जेवढे जेवढे असुर आपली प्रार्थना करतात त्यांचा पहिला वर हाच असतो की मला अमरत्व द्या. हीच त्यांची पहिली इच्छा असते. आणि त्या प्रत्येक वेळेस अर्थात प्रत्येकाला त्याने हा नकारच दिलेला आहे. आणि ते यावेळेस पण म्हणाले की हा भाग सोडून सगळा तुला मी देऊ शकतो, बोल काय पाहिजे. आता हा जो दैत्य होता हा तसा हुशार होता. त्याला माहिती होतं की हा वर आपल्याला भगवंत काय देणार नाहीत, परंतु मागायला तर हरकत नव्हती. पण त्यांनी मागितलं आणि जेव्हा त्यांनी नकार दिला तेव्हा म्हणाले, हरकत नाही, तुमची आता तुम्ही म्हणतात की देऊ शकत नाही तर ठीक आहे, तुमची इच्छा, पण मग मला दुसरा वर द्या, मी तुम्हाला मागतो तो वर. ते म्हणाले, तू बाकी काही माग, मी तुला देणार. तर ठीक आहे, मग जर तुम्ही देणार असेल तर मी तुम्हाला काय वर मागतो तो ऐका. आणि मग त्याने वर मागितलं. वर खूप त्याने विचारपूर्वक मागितलं. बघा त्याने काय मागितलं, त्याच्या शब्दात आपण ऐकूया. तो म्हणाला, प्रभो, वर देणाऱ्यामध्ये आपण सर्वश्रेष्ठ आहात. आपण जर मला इष्टवर देणार असाल तर तुम्ही उत्पन्न केलेला किंवा त्याहून इतर प्राण्यांपासून मला मृत्यू येऊ नये. मग तो मनुष्य असो, पशु असो, दानव असो, मानव असो, नाग असो, प्राणयुक्त असो, प्राणरहित असो, यांच्यापासून मला मृत्यू नसावा. त्याचबरोबर आत किंवा बाहेर, दिवसा किंवा रात्री, जमिनीवर किंवा आकाशात, अशा कुठल्याच ठिकाणी मला मृत्यू येऊ नये. या सगळ्या जागी मी जर असेल तर इथे मला मृत्यू येता कामा नये. त्याच्या पुढे मला कोणत्याही शस्त्रांनी मृत्यू येऊ नये. युद्धामध्ये जेव्हा माझ्याशी कोणी युद्ध करायला आलं तर माझ्याशी कोणी युद्ध जिंकू शकू नये अशी शक्ती मला द्या. हे जेवढे प्राणी इथे अस्तित्वात आहे त्यांचा अधिपती मी असावा. जसा इंद्र आहे आणि जसा इंद्राचा महिमा सर्व लोकपालांमध्ये तसा माझा महिमा निर्माण व्हावा. आणि तपस्वी आणि योगी लोकांना जे काही कायमचं ऐश्वर मिळते तसं ऐश्वर पण मला मिळावं. किती मागण्या केल्या बघा तरी. या सगळ्या गोष्टी मला हव्यात. आणि मुख्य म्हणजे काय की माझा पराजय कोणी करू शकला नाही पाहिजे. हा एक महत्त्वाचा भाग आहे की युद्ध झालं तर
मीच अजिंक्य राहिलं पाहिजे. आणि शस्त्राने मृत्यू येणार नाही म्हणजे देव कुठले मारूच शकत नाहीत. सर्व देवांची अस्त्र त्याला माहीतच होती. इंद्राचं वज्र आहे, भगवान शंकराचं त्रिशूळ आहे, देवी असेल तरी तिचं त्रिशूळ आहे, खड्ग आहे, आणि अर्थात भगवान विष्णूचं सुदर्शन चक्र आहे. सर्व शस्त्रांपासून मुक्ती मागितलीच, आता काय मागायचं राहिलं असा त्यांनी विचार केला. आणि अशा प्रकारे हा मोठाच्या मोठा वर त्यांनी मागितला आणि अतिशय आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून हा वर मागितला त्यांनी. ब्रह्मदेवाने सगळं शांतपणे ऐकून घेतलं आणि म्हणाले, अजून काय मागायचं असेल तर सांग. तथास्तु म्हणल्यावर परत मागू नकोस. ब्रह्मदेवाने पण त्याला संधी दिली, म्हणे अजून काय मागायचं तर माग. त्या तो म्हणाला, नाही, मी जे काय मागायचं ते सगळं विचारपूर्वक मागितलेलं आहे आणि मला या सगळ्या गोष्टी तुम्ही देणार का सांगा. त्याला मनात शंका होती की आता मी अशा प्रकारे वर मागितलं की हा आपल्या भाषेमध्ये फुल प्रूफ ज्याला आपण म्हणतो की कुठेही जागा नाही कोणालाही ठेवलेली, माझा मृत्यू कुठूनही येऊ शकणार नाही अशा प्रकारची मी तजवीज केली असं त्याचा समज होता. आणि म्हणून तो म्हणाला की हा वर्ग तुम्ही मला देणार आहात का सांगा, कारण हा अत्यंत दुर्लभ आहे. मी तुम्हाला काय अमरत्व मागितलेलं नाही आहे, बोला देणार का. ब्रह्मदेव म्हणाले की मी तुला आधीच शब्द दिला होता की अमरत्व सोडून सगळे वर देणार, त्यामुळे तू मला जे काही वर मागतोय आहेस ते मी तुला देत आहे. ते खरोखर दुर्लभ आहे, त्यात शंकाच नाही. तू वर जो मागितला आहेस तो मला त्याचा अर्थ समजतो काय वर होतो. हे जीवांना कोणाला असे वर कधी मिळत नाही सहसा. अत्यंत दुर्लभ असा वर आहे, पण तरीसुद्धा मी तुला देत आहे, कारण मी तुला आधीच शब्द दिला की तुला मी वर प्रदान करेन. आणि हेही लक्षात ठेव की मी एकदा वर दिला की तो वर खरा होणार याची खात्री बाळग, मिथ्या होणार नाही, हे तू लक्षात ठेव. अर्थात हिरण्यकशिपूला खात्री तर होतीच, आणि म्हणून तर त्यांनी ब्रह्मदेवाची प्रार्थना केली होती. अशा प्रकारे हिरण्यकशिपूने ब्रह्मदेवाकडून अतिशय दुर्लभ असा हा वर मिळवला. आणि अर्थात वर प्राप्ती झाल्यावरती ब्रह्मदेवाने त्याला तथास्तु म्हणले आणि ते अदृश्य झाले. तपश्चर्या समाप्त करून दैत्य परत आला. अर्थात येत असताना यावेळेस त्याच्याबरोबर त्याचं शरीर जे होते ते पूर्वीपेक्षा जास्त कांतिमान झालं होतं. अतिशय सुवर्णासारखं शरीर झालं होतं आणि वज्रासारखं त्याचा देह होता. त्याच्यावर कुठल्याही शस्त्राचा प्रहार झाला तर त्याला काही इजा होत नव्हती, अशा प्रकारचं त्याचं शरीर तयार झालं होतं. आणि इतकी सगळी शक्ती घेऊन तो अर्थात आपल्या परत महालामध्ये आला. आणि आल्यावरती त्याला पहिलं आठवण काय झाली असेल महालानं, तर आपल्या भावाचा वध हा इंद्राच्या सांगण्यावरून भगवंतानी केला हे त्याला पहिली गोष्ट आठवली. इतका वर, इतकी प्रार्थना केली, इतकी तपश्चर्या केली, आणि आल्यावर पहिलं काय आठवावं, ते आपल्या भावाला मृत्यू जो आला आहे त्याचं कारण म्हणजे हा इंद्र आहे आणि त्याच्या जोडीला भगवान विष्णू आहेत. हे दोनच जे आहेत देव, त्यांच्यामुळे माझ्या भावाचा वध झाला आहे. आणि अर्थात ही गोष्ट आपण विसरायची नाही. आपण याचा सूड उगवू ही भावना त्याच्या मनात पहिली आली. कारण तो ज्या ठिकाणी पोचला तो अर्थात देवलोक नव्हता तर असुर लोक होता. आणि असुर लोक जो आहे तिथे सगळे तामसी लोकच होते ना, आणि त्यामुळे तो स्वतः तामसी होता, त्यामुळे त्यातले तामसी मूळ लगेच प्रगट झाले. आणि अशा प्रकारे हा दैत्य जो आहे सगळी तपश्चर्या केल्यावरती त्याच्या मनात पहिली इच्छा निर्माण झाली तर आपण या गोष्टीचा सूड उगवला पाहिजे. आणि मग त्या क्षणापासून भगवंताचा द्वेष त्यांनी जोरदार प्रकारे करायला सुरुवात केली, कारण शक्तीची जोड आली होती. अर्थात त्यांनी पहिलं काम काय केलं असेल, पहिल्यांदा त्याने आक्रमण केलं आणि तिन्ही लोक जे आहेत ती काबीज करायचं ठरवलं. आणि अर्थात त्याला वेळ लागला नाही, कारण त्याच्याशी युद्ध करण्याची कोणाची सुद्धा क्षमता नव्हती. ब्रह्मदेवाचा वर त्याला प्राप्त झाल्यामुळे त्याच्या समोर युद्धाला कोणीही उभं राहू शकत नव्हतं. उभा राहिला तर तो त्यांना जिंकून घ्यायचा. त्यांनी बघता बघता अनेक राजे, मोठे मोठे देव लोकांवर पण त्यांनी स्वागत केली, गंधर्व लोक काबीज केला, सगळ्या प्रकारचे जे काही लोक होते त्या सर्व लोकांवर त्यांनी ताबा मिळवला. आणि अर्थात
देवलोकावर ताबा मिळवला. त्यांनी स्वतःला सम्राट घोषित केलं आणि जाहीर केलं की मी आता विश्वविजयी असा सम्राट आहे. स्वर्गलोक त्याने जेव्हा घेतला तेव्हा सर्व त्याचे दिक्पाल जे होते त्या सर्व दिक्पालांची शक्ती त्याने स्वतःकडे घेतली. अष्टदिक्पाल, प्रत्येक दिशेला एक दिक्पाल आहे. सर्वांची शक्ती स्वतःकडे घेतली, कारण इंद्राची शक्ती पण त्याच्याकडे आली होती. इंद्रसुद्धा जागेवर नव्हता, इंद्र पळाला होता. आणि जी स्वर्ग अमरपुरी जी होती ती विश्वकर्माने केली, त्या जागेमध्ये इंद्राच्या घरात किंवा भवनात जाऊन तो राहायला लागला. आणि अशा प्रकारे तो त्रैलोक्याचं राज्य त्याने आपल्या हातात घेतलं. स्वर्गात राहत होता म्हणल्यावरती स्वर्गसुख त्याला सगळं मिळत होतं. जे इंद्र करत होता ते त्याने करायला सुरुवात केली. इंद्राचं बाकीचं काम काय असेल ते असू दे, परंतु सर्व गोष्टीचा उपभोग घेणं हे पहिलं काम त्यांचं असायचं आणि त्याप्रमाणे त्यांनी सुरुवात केली. देवलोकामध्ये इंद्रलोकामध्ये जाऊन बसला आणि अर्थात दररोज सुंदर सुंदर अप्सरांचा सुंदर सुंदर नृत्य तो बघत होता. गंधर्व जे होते ते गायन करायचे आणि अर्थात गायनामध्ये फरक हा होता की गंधर्व पूर्वी भगवंताचं गायन करायचे, स्तुती करायचे, परंतु आता गंधर्व जे आहेत त्यांना असुराने आज्ञा केली होती की आता मी भगवंत आहे, माझी स्तुती करायची, जे काय तुम्ही म्हणाल त्याच्यामध्ये माझी स्तुती आली पाहिजे. आणि अशा प्रकारे गंधर्व सगळे जे आहेत ते अर्थात या दानवाची स्तुती करायला लागले. अप्सरा ज्या आहेत त्या हिरण्यकशिपूचं मनोरंजन करण्यासाठी तिथे येऊन सुंदर सुंदर अशा प्रकारे नृत्य करत होता. आणि मग सुंदर ललनांकडे बघत बघत, त्यांचं नृत्य बघत बघत, गंधर्वांचं गायन त्यामध्ये या दैत्याची स्तुती होती ती ऐकत ऐकत जोडीला अर्थात मद्यप्राशन करायला त्यांनी सुरुवात केली. सगळ्या गोष्टीचा त्यांनी उपभोग घ्यायला थोडक्यात सुरुवात केली. सगळे विषय जे आहेत, इतकी तपश्चर्या केल्यावर काय केलं शेवटी, सगळे विषय त्यांनी जे आहेत ते मनसोक्त सर्व गोष्टीचा त्यांनी कुठल्याही प्रकारे संयम न ठेवता सगळे विषय फक्त भोगायला सुरुवात केली. आणि जोडीला मदिरा, अर्थात मदिरा पान केल्यावरती तर मनुष्याला भान राहत नाहीच आणि त्यामुळे तो बेभानपणे सगळे विषय उपभोग करत होता. त्याच्या जोडीला सगळे देव होते जे दररोज येऊन त्याला, अर्थात जसं इंद्राला सगळे देव येऊन भेटायचे तसा दररोज त्याच्या दरबारामध्ये बाकी सगळे देव यायचे आणि त्याला भेटायचे. फक्त 3 देव त्याला अपवाद होते, अर्थात ब्रह्मदेव, महादेव आणि विष्णू. ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे 3 देव सोडले तर बाकी सगळे देव त्याचे सेवक झाले होते. सर्व देव त्याला दररोज येऊन नमस्कार करायचे, गंधर्व गायन करायचे, सगळं चालायचं. आणि अशा प्रकारे त्यांनी स्वर्गाचं आसन आपल्या ताब्यात घेतलं, इंद्राचं आसन घेतलं आणि तो तिथे छानपैकी ऐशोआरामात राहायला लागला. त्याच्या पुढे जाऊन त्यांनी काय केलं की जेव्हा जेव्हा पृथ्वी तलावरती कोणी यज्ञयाग करायचे तर यज्ञयागामध्ये जे काही हविद्रव्य अर्पण केलं जातं ते अर्थात देवाने मिळायचं. पण त्यांनी पहिलंच सांगितलं होतं की यज्ञयाग कोणी करू नका आणि जर केले तर त्यातली हविद्रव्य मला मिळायला पाहिजेत. आता या देवांचा हक्क नाही आहे, कारण आता मीच देव बनलेलो आहे. यांच्या सगळ्या शक्ती किंवा पॉवर्स मी आता माझ्याकडे घेतलेत. आता हे देव नाहीत, मी देव आहे. त्यामुळे त्यांना जे हविद्रव्य वाहिलं जातं किंवा जे त्यांना अर्पण केलं जातं हवी, ते सगळं मला मिळेल. आणि त्याप्रमाणे त्यांनी ते सगळं हविद्रव्य स्वतः घ्यायला सुरुवात केली. आणि त्यामुळे यज्ञ जरी कोणी केली तर त्या यज्ञातून त्यांना काही मिळायचं नाही, कारण सगळे हविद्रव्य जे आहेत ते देवांकडे न पोचता या दानवाकडे पोचायचे. आणि अशा प्रकारे त्यांनी हे स्वतःला प्रस्थापित केलं. पृथ्वीच्या 7 द्वीपांवर त्याचं राज्य होतं. त्याची दहशत पण खूप होती, हेही लक्षात ठेवा. नुसतं त्याने राज्य नाही केलं. भागवतामध्ये असं वर्णन केलं की त्याची दहशत इतकी होती की नांगरणी न करता जमिनीमधून धान्य यायचं. त्याला हव्या त्या वस्तू सगळ्या यायच्या. त्याने आपल्या शक्तीचा वापर करून मोठे मोठे समुद्र निर्माण केले होते, मदिरेचे, तुपाचे, मधाचे, दह्याचे, असे पण त्यांनी काय काय केले होते. त्यांनी आपल्या शक्तीचा खूप असा वेडावाकडा वापर केला होता. त्याची दहशत इतकी होती
की झाडंसुद्धा जे आहेत ते फुलं जे आहेत ते कुठल्याही ऋतूमध्ये कुठलंही फूल आणि कुठलंही फळ मिळायचं. कारण त्याचा आदेश होता की मी पाहिजे तेव्हा जी वस्तू मागेन ती मला मिळाली पाहिजे. सगळ्या ठिकाणी त्याचा आदेश चालायचा. सर्वांवरती बळजबरी त्यांनी केली होती. आणि अशा प्रकारे एकछत्री सम्राट तो बनला होता आणि एकछत्री अंमल त्याचा सुरू होता आणि जोडीला अर्थात सर्व विषयांचा स्वच्छंदपणे तो उपभोग घेत होता. इतक्या प्रकारे त्याला अनिर्बंध राज्य मिळालं. इतक्या प्रकारचे विषय, सगळे जे काही विषय ज्याला म्हणतो ते सगळे, त्या विषयांची चरमसीमा त्याने गाठली होती उपभोग घेण्याची. स्वर्गीय सुख ज्याला म्हणतो ते त्याने मिळवलं होतं. पण असं करून सुद्धा त्याची तृप्ती झाली नाही. हा किती महत्त्वाचा भाग सांगितला भागवतात बघा, ऐका. की इतक्या प्रकारचं सुख, आपण म्हणतो सुख पाहिजे, आपण पण सुख मिळवतो काहीतरी आणि आपलं समाधान होत नसतंच. आपण म्हणतो ना ह्याच्यापेक्षा सुखी लोक आहेत, त्यांचं किती छान सुख आहे, आम्ही साध्या घरात राहतो, ते बंगल्यात राहतात. काही लोक अजून काहीतरी वेगळं म्हणतात आणि प्रत्येकजण दुसऱ्याच्या सुखाकडे बघत असतो. आता हा जो दैत्य होता, हा दैत्य तर परमसुख ज्याला म्हणतात की स्वर्गीय सुख मिळवत होता, की त्याच्या पलीकडे सुखच नाही आहे. आपण आनंदाला सुद्धा म्हणतो स्वर्गीय आनंद मिळाला. तसं स्वर्गीय सुख त्याला सगळ्या विषयांचं मिळालं, टॉपमोस्ट आपल्या भाषेत, तरी पण त्याला त्याचं समाधान मिळालं नाही. हा महत्त्वाचा भाग आहे. कारण विषय सुख जे आहे त्या विषय सुखाने तुम्हाला कायमचं समाधान कधीच मिळत नाही. हा त्याचा खरा भाग आहे. हे विषय किती जरी तुम्ही सेवन केलेत तरीसुद्धा तुम्हाला कधीही यातून पूर्णपणे तुम्हाला तृप्ती मिळणार नाही, हे सत्य आहे. आणि अर्थात त्याचं कारण म्हणजे इंद्रियांवर संयम नसणं. अनिर्बंध जरी तुम्ही एखादा विषय उपभोगला तरी तो विषय जो आहे त्याची गोडी संपत नाही, परत परत उपभोगावा वाटतो. म्हणून त्याच्यावर खरं उत्तर आहे की इंद्रियांवर संयम ठेवणं हा महत्त्वाचा भाग आहे. आणि यात काही सुख नाही हे आपल्याला समजलं पाहिजे. पण हे समजत नाही आणि म्हणून आपण विषयाच्या सतत मागे जातो. आणि या दैत्याची पण तीच अवस्था झाली की सगळी स्वर्गीय सुख त्याला मिळूनसुद्धा त्याची तृप्ती मात्र झाली नाही. तो सतत हेच करत राहिला. आणि अशा प्रकारे हा दैत्य आहे तो ही सगळी सुख मात्र न थांबता घेत राहिला. हे सगळं होत असताना त्याला खूप घमेंड पण झाली होती. अर्थात मद चढला होता, कारण मदिरा प्यायचाच. आणि मग त्यांनी स्वतःला देव घोषित केलं होतं. म्हणला मी देव आहे, माझी उपासना करा, सगळी मंदिरे तोडून टाका, सगळं काय करून टाका, मी देव आहे, माझी पूजा, माझी अर्चा, यज्ञयाग सगळे माझ्या नावाने झाले पाहिजेत, असं सगळं त्यांनी फरमान काढलं. आणि पृथ्वीतलावर कोणीही देवाचं नाव घेईल त्याला कठोर शासन करायचं, हेही त्यांनी जाहीर केलं. आणि अशा प्रकारे त्याने हे सगळं जेव्हा सुरू केलं तेव्हा अर्थात काही दिवस हे सगळे लोकपाल किंवा देव किंवा सामान्य लोक हे काही दिवस त्यांनी सहन केले. पण नंतर त्यांना हे सहन करणं कठीण झालं. आणि मग त्या सर्वांनी विचार केला की आता ह्यातून आपल्याला मुक्तता मिळाली पाहिजे, काहीतरी उपाय केला पाहिजे, अन्यथा हे असं आपण जगू शकत नाही. आणि अर्थात या सर्वातून मुक्ती घेण्यासाठी त्यांना एकच आठवलं, ते म्हणजे भगवान विष्णू, या जगाचे तारणहार, या जगाचे पालन करता भगवान विष्णूंची त्यांना अर्थात आठवण झाली. आणि मग या सर्वांनी भगवान विष्णू जे आहे त्यांचं ध्यान केलं, त्यांची आराधना केली, अतिशय मनपूर्वक केली, एकाग्र चित्ताने केली. कुठल्याही प्रकारचं काहीही भक्षण नाही केलं, फक्त वायू भक्षण केलं. आणि न थांबता त्यांनी भगवंताची आराधना केली. त्यांनी विश्रांती अजिबात घेतली नाही. न थांबता अविश्रांत त्यांनी भगवंताची मनपूर्वक आराधना केली. आणि अर्थात त्या आराधनेचा परिणाम घडला आणि आकाशवाणी झाली. आकाशवाणी प्रचंड जोरात झाली. आणि आकाशवाणी काय झाली तर, श्रेष्ठ देवानो भिवू नका, तुम्हा सर्वांचे कल्याण असो. कारण प्राण्यांना माझ्या दर्शनानेच परम कल्याणाची प्राप्ती होती. या नीच दैत्याच्या दुष्टतेची मला पहिल्यापासून कल्पना आहे आणि ती मी नाहीशी करेन
फक्त योग्य वेळ येण्याची वाट पहा. हा एक महत्त्वाचा भाग भगवंतांनी सांगितला, की भगवंतांनी पहिल्यांदा त्याचं थोडंसं त्यांचं सांत्वन केलं, की तुम्ही काळजी करू नका, मी आहे. तुम्ही जी काय प्रार्थना केली मला मिळालेली आहे, आणि माझी प्रार्थना किंवा माझं दर्शन कधीही फुकट जात नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुमच्या मनातली इच्छा मी पूर्ण करणार आहेच आहे. फक्त थोडासा वेळ लागेल. योग्य वेळ आल्याशिवाय ही गोष्ट घडणार नाही, हे मात्र भगवंतांनी सांगितलं, की थोडासा तुम्हाला धीर धरावा लागेल, पण तुमचं काम नक्की होऊ शकतं, घाबरू नका. भगवंतांनी त्याच्या पुढे आणखीन एक गंमत सांगितली. भगवंत काय म्हणाले बघा. भगवंत असं म्हणाले, की कोणताही प्राणी, हा महत्त्वाचा भाग आहे, की कोणताही प्राणी जेव्हा देवता, वेद, गाय, ब्राह्मण, साधू, धर्म आणि अर्थात भगवंत यांचा जेव्हा जेव्हा तो द्वेष करतो, तेव्हा त्याचा सर्वनाश जवळ आला, हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही बघा, की हे अशा प्रकारे कृत्य जर कोणी करत असेल, कारण त्यांनी म्हणलं कुठलाही प्राणी, मग तो कुठल्याही योनीतला असो, राक्षस योनीतला असो, मानव योनीतला असो, तर अजून कुठल्या, जो कोणी प्राणी देवता, वेद, गाय, ब्राह्मण, साधू आणि धर्म आणि अर्थात भगवंत यांचा जर कोणी द्वेष करायला सुरुवात झाली, तर त्याचा नाश लवकरच होणार, हे निश्चित आहे. हे भगवंताचं म्हणणं आहे. भगवंताने हे देवाला सांगितलं, की असं कधीही झालं तर हे होणार, कारण भगवंताने सांगितलं ना, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. भारत काय, कुठे जरी पृथ्वी तलावर धर्म जेव्हा संकटात पडतो, तेव्हा मी येईन, असं सांगितलेलं आहे. संभवामी युगे युगे. आणि तेच ते भगवंत म्हणते, की जेव्हा जेव्हा अशी एखादी व्यक्ती करते, अशी एखादी विभूती करते, त्याचा सर्वनाश नक्की आहे. विनाशकाले विपरीत बुद्धी, हे जे म्हणलं आहे ते सुभाषित किती खरं आहे, की हिरण्यकशिपूने फक्त विषय उपभोगले असते ते एक वेळ चाललं असतं, पण जेव्हा त्याने द्वेष करायला सुरुवात केली, स्वतःला ईश्वर म्हणून जाहीर केलं, इतर लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली, ऋषीमुनींचे यज्ञ उद्ध्वस्त केले, त्यातली हविद्रव्य जेव्हा घेतली, तेव्हा अर्थात हे चुकीची गोष्ट घडली. म्हणजेच त्याच्या मनामध्ये द्वेष भावना निर्माण झाली होती, भगवंताविषयी द्वेष भावना निर्माण झाली होती, ऋषींविषयी, ब्राह्मणांविषयी, गायींविषयी द्वेष भावना निर्माण झाली, आणि असा द्वेष भावना झाल्यावरती अर्थात भगवंताचा अवतार होणार, आणि या अशी कृत्य करणाऱ्या जीवाचा लवकरच नाश होणार, ह्याची निश्चिती झाली. आणि हेच भगवंतांनी सांगितलं. भगवंत म्हणाले पुढे अजून एक थोडासा वाट बघा. याचा जो पुत्र होईल, या पुत्र जो आहे प्रल्हाद नावाचा, ह्या पुत्राचा जेव्हा तो द्वेष करेल, तेव्हा त्याचा नाश नक्की होईल. कारण काय, की भगवंताचा हा तर द्वेष्टा आहेच आहे, परंतु त्याचा पुत्र जो आहे तो अर्थात भगवंताचा खूप प्रेमी होणार आहे. भगवंताचा प्रेम त्याला खूप आहे, आणि अर्थात भगवंताचं प्रेम त्याच्या मुलाला असल्यामुळे तो त्या मुलाचा द्वेष करेल, म्हणजेच भगवंताचा केल्यासारखाच, आणि त्याच्यामुळे त्याला लवकरच मृत्यू होईल. आणि अर्थात त्याच्या मृत्यूचं कारण मी असेन, त्याला मृत्यू आणण्याचं काम मी करेन, त्याला यमसदनाला मी पोचवीन, हे आश्वासन त्यांनी देवांना दिलं भगवंताने. अशा प्रकारे जेव्हा भगवंतानी देवांना आश्वासन देवांना अर्थात आनंद झाला. चला, आमच्या तपश्चर्याचं, आमच्या ह्या आराधनेचं काहीतरी फळ मिळालं, आम्हाला जे हवं ते आश्वासन दिलं आहे. आनंद. त्यांच्या मनातला सगळा जो काही उद्वेग होता तो पूर्णपणे नाहीसा झाला, जणू काही हिरण्यकशिपूलाच मृत्यू आला. इतका आनंद त्याला या क्षणी झाला, कारण भगवंताने आश्वासन दिलं आहे, आणि भगवंत पूर्ण करणार याची खात्री. जसं भगवंत म्हणाले होते, की त्याचे जे पुत्र आहे या हिरण्यकशिपूचा, प्रल्हाद नावाचा, याचा तो द्वेष करेल, तेव्हा ह्याचा सर्वनाश होईल. हिरण्यकशिपूला 4 पुत्र होते, आणि अर्थात सर्वात जो लहान होता तो प्रल्हाद होता. सर्वात लहान तो होता, पण सर्वात श्रेष्ठच होता. त्याच्याकडे त्या सगळ्या गोष्टी होत्या ज्या एखाद्या ऋषींकडे असतात.
तो ब्राह्मण भक्त होता, तो सदाचारणी होता, तो सत्य प्रतिज्ञ होता, तो जितेंद्रिय, हे सगळ्यात कठीण, जितेंद्रिय होता. त्याचा आपल्या सर्व इंद्रियांवर ताबा होता, त्याने ती जिंकली होती. लहान मुलगा सर्वात, पण जितेंद्रिय होता. सर्वात मोठी गोष्ट ही होती. आणि अर्थात तो भगवंताचा भक्त होता. त्याच्या पित्यामध्ये ज्या ज्या काही गोष्टी होत्या त्याच्याबरोबर विरोधामधल्या किंवा वेगळ्या प्रकारच्या भावना त्याच्या होत्या. त्याचे पिता जेवढे द्वेष्टे तेवढा हा भगवंताचा प्रेमी. जेवढा त्याचे वडील गरिबांवर अत्याचार करायचा, हा गरिबांचा वाली. असे सगळे गुण जे आहेत ते त्याचे वेगळे होते आणि त्याच्या वडिलांचे अर्थात पूर्णपणे त्याच्या उलटे होते. त्याचे वडील अतिशय गर्विष्ठ होते आणि हा अतिशय नम्र होता. कुठल्याही प्रकारचं संकट आलं तर प्रल्हाद कधीही कचरला नाही. हे भगवंताच्या भक्ताचं खरं लक्षण आहे की निर्भयपणा, त्याला भीती कधी वाटत नाही. बघतील भगवंत काय करायचं आपल्याला, त्यांची इच्छा, प्रत्येक गोष्ट ते अशा प्रकारे घेतात. हे भगवंताच्या भक्ताचं एक वैशिष्ट्य. आणि प्रल्हाद अर्थात तसाच होता. त्याच्यावर कितीतरी संकटं आली पुढे, ती त्याच्या वडिलांनी आणली, पण तो कधीही कुठल्याही संकटाचा त्याच्यावर परिणाम झाला नाही. तो नेहमीप्रमाणे नारायण नारायण करत होता, भगवंताचं नाम घेत होता. आणि हे त्याचं वैशिष्ट्य होतं की तो संकटकाळी कधीही घाबरला नाही. त्याच्या मनामध्ये कुठलीही इच्छा वेगळी नव्हती, फक्त भगवंताची प्राप्ती व्हावी ही त्याच्या मनात इच्छा होती. खरं पाहिलं तर जन्माला कुठे आला होता? असुर कुळामध्ये. असुर कुळामध्ये जन्माला येऊन सुद्धा असुरांमध्ये असलेले तामसी गुण त्याच्यामध्ये अजिबात नव्हते. लवलेश नव्हता तामसी गुणांचा. हे एक दुसरं वैशिष्ट्य, हे एक आश्चर्यच आहे. आणि म्हणून प्रल्हाद हा खूप श्रेष्ठ असा भक्त होऊन गेला. आणि असा हा भक्त आहे, त्याची ही जी कथा आहे ती पण खूप श्रेष्ठ आहे. जी कथा अनेक लोक वारंवार ऐकतात अशी ही कथा आहे. किंबहुना भक्ती मार्गामध्ये उदाहरण देताना प्रल्हादाची भक्तीचा पण खूप वेळा उल्लेख केला जातो की कशा प्रकारची भक्ती होती आणि कशा प्रकारे त्याचा भगवंतावर विश्वास होता. ठाम विश्वास होता की माझा भगवंत आहे, तो बघेल काय करायचं, मी भगवंताला जे आवडतं ते करणार, बाकी कोणाला काय करायचं त्याचा प्रश्न. असं त्याचं भगवंतावरती प्रेम होतं. अगदी लहानपणापासूनच तरी असं म्हणलं की प्रल्हाद अतिशय लहान असताना सुद्धा लहानपणीच तो ध्यान करायचा भगवंताचं. खरोखर हे प्रल्हाद काय किंवा हे सगळे अवतार सगळे जे आहेत संत सगळे असेच होते नाही का? आपले महाराज पण काय होते, लहान वयामध्ये ते जाऊन तपश्चर्या करायचे. लहान वयामध्ये मंदिरात जाऊन बसायचे जिथे कोणी नाही. आपण त्या मंदिरात गेलो, काय मंदिराचं नाव काय गोंदवलेलं ते मंदिर आहे, त्याचं नाव काय? गोंदवलेला एक शंकराचं मंदिर आहे, आजही तिथे आहे, जाऊन बघा, बघितलं असेल आपण. पूर्ण निर्मनुष्य आहे आजही तिथे. आणि त्या काळी 100 वर्षापूर्वी किती निर्मनुष्य असेल अशा मंदिरामध्ये महाराज लहान असताना जाऊन ध्यान करायला बसायचे रात्री आणि वडील शोधायचे. आणि अशा ठिकाणी ते शोधून काढल्यावरती त्याला वडील म्हणायचे भीमाशंकर. बरोबर, भीमाशंकर नावाचं भगवान शंकराचं खूप सुंदर मंदिर आहे. खरोखर ती जागा खूप ॲस्पिशियस आहे, ती गेल्यावरती आपल्याला समजतं. आणि तिथे जाऊन महाराज लहानपणी ध्यान करायला जायचे. आणि जेव्हा त्याला आजोबा किंवा वडील शोधून काढायचे आणि म्हणायचे तुला भीती वाटत नाही का रे, तर तो म्हणायचा भ्यायचा कशाला, भिण्यासारखं काय आहे इथे, मला काही भीती वाटत नाही, माझा परमेश्वर माझ्या बरोबर आहे, त्यामुळे मी भीत नाही. किती विश्वास परमेश्वरावर. असा विश्वास या संतांच्याच मनामध्ये असतो, म्हणून ते असामान्य होते. आणि अर्थात प्रल्हादाचं पण असंच होतं. प्रल्हाद पण असाच होता, लहानपणीच ध्यान करायचा. तो पूर्ण भगवंतमयच झाला होता. सगळ्या गोष्टी तो करायचा म्हणायला, पण त्याचं सगळं लक्ष भगवंताकडे असतो. भगवंतमय झाला होता.
डोळे बंद केले की त्याला फक्त भगवंताचे चरणकमलच दिसायचे. आणि अशा प्रकारे तो भगवंतामध्ये पूर्णपणे रममाण झाला होता. त्याला दुसरं काहीही आठवत नव्हतं. आणि असा जेव्हा त्याची भक्ती होती, ती भक्ती बघितल्यावर ते अर्थात हिरण्यकशिपूला मात्र त्यामुळे खूपच त्रास व्हायला लागला. ही कथा अर्थात जी होती, ही कथा नारद मुनी युधिष्ठिराला सांगत होते. बघा गंमत, ही कथा सांगतात युधिष्ठिराला नारद मुनी. तेव्हा युधिष्ठिराने त्याला प्रश्न असा विचारला की हा त्याचा पुत्र होता, आणि पुत्र असून सुद्धा, आणि इतका चांगला पुत्र, इतका छोटा असून पण अशा प्रकारे ध्यान धारणा करणारा पुत्र, मग अशा पुत्रावरती त्यांनी प्रेम करायला पाहिजे होतं. आणि शेवटी मुलगा आहे, थोडाफार जरी मुलगा ऐकत नसला तर मग त्याच्यासाठी थोडंफार रागवलं तर मी समजू शकतो. पण मग त्याच्या मनामध्ये वैरभाव का निर्माण झाला, असं कसं त्यांनी केलं, याचं काय उत्तर आहे आपल्याकडे? कारण मी असं ऐकलं की त्यांनी त्या पुत्राला मारण्याचा पण प्रयत्न केला. असं कसं घडू शकलं, ह्याचं मला उत्तर द्याल का आपण? तेव्हा अर्थात त्याचं उत्तर अर्थात जे आहे ते नारद मुनींनी दिली. नारद मुनी म्हणाले, त्याचं कारण आहे, खरं पाहिलं तर हा पुत्र त्याचा खरंच आदर्श होता. इतक्या लहान वयामध्ये इतका संयम ठेवणं किती कठीण आहे. तो जितेंद्रिय होता. आपल्याला आपल्या एका इंद्रियावर सुद्धा पूर्ण नियंत्रण येत नसेल. इतकी वर्ष आपली झाली, पण आपण किती इंद्रियांवर काय नियंत्रण ठेवू शकतो मला सांगा? बघा, काही नाही. आणि हा इतका छोटा मुलगा असून तो जितेंद्रिय बनला होता, पण त्याचं कौतुक याला काहीच वाटत नव्हतं. वरून त्याच्या मनामध्ये आपल्या पुत्राविषयी द्वेष भावना निर्माण झाली होती. आणि अर्थात त्याचं एकच कारण होतं, आणि ते म्हणजे तो भगवंतावर प्रेम करत होता. आणि भगवंतावर प्रेम करत असल्यामुळे भगवंत जो आहे त्याचा द्वेष हा करत होता, आणि त्यामुळे त्याच्यामुळे अशी भावना झाली होती. पण द्वेषाची भावना किती टोकाला जाऊ शकते, तर या पुत्राला त्यांनी मारण्याचा सुद्धा प्रयत्न केला. इतकी द्वेषभावना या असुरामध्ये निर्माण झाली होती की त्यांनी हा विचार नाही केला की मी त्या भगवंताचा द्वेष करतो हे ठीक आहे समजा त्याच्या अँगलने, परंतु माझ्या मुलाला तर मी इजा केली नाही पाहिजे. हा तर माझा मुलगा आहे, हा लहान आहे, याच्यावर तर माझा राग येता कामा नये, असा तरी विचार करायला पाहिजे. परंतु असा पण त्याने कुठलाही विचार केला नाही. जेव्हा जेव्हा प्रल्हाद त्याला समोर दिसला, त्याला प्रल्हादाच्या ऐवजी भगवंतच दिसायचा. हीच तर द्वेषाची भावना आहे की त्याला इतका पराकोटीचा द्वेष होता की, आणि अर्थात भगवंताचं नाम त्या प्रल्हादाच्या तोंडून यायचं, त्यामुळे त्याला भगवंतच सगळ्या ठिकाणी दिसायचा. आणि भगवंत दिसला की याचा क्रोध उफाळून यायचा, आणि मग तो वेडापिसा व्हायचा. आणि म्हणून हे असं सगळं चालू होतं. आणि अर्थात याची सुरुवात कशी झाली ही फार गंमतशीर आहे की कशा प्रकारे प्रल्हाद जो आहे हा भगवंताचा भक्त आहे, किंवा कशा प्रकारे तो भगवंताचा भक्त बनला हे अगोदर त्याला माहीत नव्हतं. पण हे कसं त्याला समजलं ही फार गंमतशीर कथा आहे. आणि ती कथा जी आहे त्या अर्थात आपण पुढल्या भागामध्ये ऐकूया, कारण ती कथा आणि त्याच्या पुढे घडलेल्या गोष्टी खूप गंमतशीर आहेत. आणि म्हणून हा सगळा जो भाग आहे तो अर्थात आपण पुढल्या भागामध्ये ऐकूया. या ठिकाणी आपण स्वल्पविराम घेऊया. श्रीराम समर्थ. श्रीराम. या भागाची सेवा महाराजांच्या चरणी मी अर्पण करतो. महाराज स्वीकार करावा.